राजकारणामध्ये नेते मंडळी मालामाल होतात, मात्र त्यांच्यासाठी घराचा विचार न करता अंगावर काट्या खाऊन वेळप्रसंगी जेलमध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं। याची प्रचिती आज कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाली। शरद पवार यांच्या अतिशय जवळच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरमधील जयकुमार शिंदे या कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण या पुढच्या काळात शरद पवारांची साथ सोडत असल्याचं जाहीर केलं। शरद पवार गटाचे उपजिल्हा प्रमुख म्हणून शिंदे हे कार्यरत होते। शरद पवारांचा अगदी हुबेहूब आवाज काढणारा अशी त्यांची एक वेगळी ओळख कोल्हापूर शहरात आहे। पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सर्वात आधी पुढे असणाऱ्या जयकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला। राजकारणात सक्रिय असल्यामुळे घराची वाताहत होऊन पत्नी आणि मुलगा गमावल्यामुळे हतबल झालेल्या शिंदे यांना यावेळेला अश्रू देखील अनावर झाले। 30 ते 35 वर्ष मी ह्या पक्षामध्ये काम करतोय। प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे। 1 रुपया कोणाचा खाल्लेला नाही आणि कुणीही दाखवा मला नंतर मला ह्या टायमाला आजच्या हे परिस्थिती मला छत्रपती राजे हे आपले मालोजी राजे काय त्यांचं मी कुठलं काम केलं काहीच काम केलं नाही। की त्यांना कार्यकर्ता म्हणून त्यांना ते बरं वाटून त्यांनी मला ते नेहमी मला जेव्हा काय लागलं तर घरात सांगायचं, त्याप्रमाणे ते मला मदत करत आलेले आहेत। आणि आता काय पक्षामध्येच काय राहिलेलं नाही। पक्षामुळं माझं वाटोळं झालेलं नाही। पक्षाची एक आता ती काही नेते मंडळी आहेत की स्वतःची घरं भरणार, स्वतःची पोरांची हे करणार चाल करणार, त्यांच्यामुळं माझं नुकसान झालेलं आहे। नाहीतर मी शरद पवारला दोषी धरणार नाही, कारण शरद पवारांना मी 2-3 वेळा भेटून सांगितलेलं आहे उद्या तसं आहे बाबा अमुक बाबा माझ्या माडक्यांनी सुद्धा माझं कौतुक केले। जेयू तू माझ्याजवळ असता तर तुला मी काय लागत दिलं असं जेयू हे माडकांचं चांगलं नव्हतं। मी कुणाला माडकांना नाव ठेवलं नाही। आणि चंद्रकांत दादा पाटील भाजपचे आहेत, तर माझ्या मिसेसच्या टायमाला ते घरात मी माझ्या अर्धा तास बसले, पोथ्यावर बसले होते। एक मला स्वाभिमान आहे। आणि तुम्हाला एवढं सांगतो की शिवसेनेमध्ये संजय पवार असतील, भाजपचे महेश जाधव असतील, अशोक देसाई असतील, ह्या लोकांनी मला पक्ष न बघता व मला माझ्या पोरग्याच्या काही देशासाठी मला त्यांनी मदत केलेली आहे। ही मी आज खरं सांगतो तुम्हाला सांगतो तुला। आणि पवारसाहेबांची बहीणसुद्धा मला मानती फार, माईसुद्धा मला घरात गेली की मदत करतात। माईनं सगळं माहिती आहे। आता शेवटी पाणी ह्याच्याबद्दल गेलेलं आहे। सगळ्यात वाईट वाटतं ते पोरग्याचं वाईट वाटते। मी कधी रडलेलं नाही पोरग्याबद्दल, कारण मी किती प्रेरित झाली मला काही वाटलं नाही। तर रात्री 2-2:30 12:30 इथं मला अजिबात झोप लागली नाही। गेली 6 महिने मागतोय। माझ्या 12 दिवशीच्या परिस्थितीमध्ये 12 दिवशी परिस्थिती होती काय, कुठल्याही समाजमध्ये 12 दिवस घालायला लागतोय। कशाला खोटं बोलायचं। बाळासाहेब पाटील कराडचे सहकार मंत्री, ती माझी जिवलग मित्र, ज्योतिबा डोंगरापासून जोडले होते। त्यांना ते कळालं आणि त्यांनी मला पैसे पाठवून दिले आणि मी ते कार्य केलं। नाही तर आता ह्या वर्षाचा त्याला मी माझ्या भावातून सगळ्यांनी सांगितलं मला त्यात काही इंटरेस्टिंग नाही आहे। 50 माणसं 100 माणसं घालायची निकाम व्हायचं मला इंटरेस्ट नाही। तर की असला माझ्यासारखा कार्यकर्ता मी आज खोटं बोलणार नाही। कोण कार्यकर्ते असतील की मी आता ह्या भानगडीत पडू नये, कारण आता ही परिस्थिती तशी राहिलेली नाही। एवढं वर्ष तुम्ही काम केले पक्षात,